नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र, जर चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला आम्हाला विसरू नका. आज डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये एक असे डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर सुशांत सुभाष पाटील हे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि वंध्यत्व स्पेशालिस्ट म्हणून त्यांनी डिग्री मिळवलेली आहे. सुशील हॉस्पिटलचं नाव गेली 36 वर्ष आपल्याला माहीत आहे की नैसर्गिक प्रसूती कुठे व्हायची असेल तर सुशील हॉस्पिटलचं नाव आपल्या डोळ्यासमोर प्रथम येतं. तर आता तिथे सुशील IVF हा विभाग सुरू झालेला आहे. आणि काय आहे IVF हा विभाग आहे, त्यामध्ये मग टेस्ट ट्यूब बेबी असेल, वंध्यत्व असेल, ह्याची कारणे आणि उपाय आणि अत्याधुनिक पद्धतीनं प्रेग्नन्सी राहणं हे कशा पद्धतीनं शक्य झालेलं आहे आता त्याच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आपणापुढे मांडणार आहोत. सुशील IVF मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉक्टर सुशांत पाटील. नमस्कार डॉक्टर. नमस्कार सर. डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे, कारण आता सरांचं नाव तर आम्ही ऐकतोच आणि गेली 36 वर्ष पूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक महिलांची प्रसूती इथे झालेली आहेत आणि प्रत्येकाला सुभाष पाटील हे जणू काय आपलं घरचेच डॉक्टर आहेत अशीच डॉक्टरांची ख्याती आहे. अनेक महिलांची प्रेग्नन्सी तिथे झालेली आहे आणि त्यांच्या मुली आहेत त्यांची सुद्धा प्रेग्नन्सी म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स डॉक्टर सुभाष पाटील यांनाच दिला जातो. तर नक्कीच त्यासोबत आता तुम्ही जे नवीन टेक्निक जे आणलेलं आहे IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी असेल तर वंध्यत्व असेल, तर ह्याचं सर्व आमच्या दर्शकांना इथं जाणून घ्यायचं आहे. तर प्रथम तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जरा थोडक्यात तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी जमदाडे सर तुम्हाला धन्यवाद देतो, तुमच्या टीमला सुद्धा. मी एवढं तरुण असून मला उत्तुंग भरारीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवल्याबद्दल हेतू एवढाच आहे की ह्या सर्व तंत्रज्ञानाचा लोकांना माहिती असावा आणि त्याचा फायदा व्हावा. अगदी बरोबर. बेसिक हे आहे. सो कौटुंबिक पार्श्वभूमी काय, सरांचं नाव, वडिलांचं नाव सर्वांनाच माहिती आहे. सर ॲक्च्युली मी त्यांचा लहान मुलगा आहे, माझा मोठा भाऊ आहे आणि आम्ही दोघेच आहेत. अच्छा अच्छा. आणि मी माझं सगळं शिक्षण माझं इथे 12वी पर्यंत सांगलीमध्येच झालं. त्याच्यानंतर ही MBBS आणि PG. अच्छा. MBBS नंतर MS गायनी झालं. MS इथे कम्प्लीट केलं. त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँक आला होता. सो त्याच्यानंतर मग सगळ्यांप्रमाणेच सगळ्या स्टुडंट्सला आधी कसं MBBS नंतर कन्फ्युजन व्हायचं की मी कुठल्या क्षेत्रात जाऊ. माझं क्षेत्र तर फिक्सच होतं, म्हणजे वडिलांमुळे मला स्त्रीरोगात मला पारंगत व्हायचं आहे. कारण लहानपणापासून ते म्हणजे ते संस्कारच होते आणि ते एवढं हॉस्पिटलमध्ये राहायचो आम्ही, त्यामुळे आम्हाला बरंच त्याचं माहीत होतं बऱ्यापैकी. सो आम्ही तसंच पुढे जाऊन मग मी पण PG झाल्यानंतर मी आणि कन्फ्युजनमध्ये गेलो की स्त्रीरोग तज्ज्ञ तर झालो, पण त्यामध्ये आणि मला काही नवीन काही सांगलीमध्ये घेऊन येता येईल का. कारण सांगलीत प्रॅक्टिस करायचं हे ध्येय पहिल्यापासूनच होतं. सांगली बाहेर जाणं तर काही डोक्यात गरजही नव्हती आणि विचारही नव्हता. सो त्याच्यानंतर मी ठरवलं की सांगलीमध्ये काहीतरी अशी गोष्ट घेऊन यावी की जी अजून इथल्या लोकांना वंचित आहे किंवा लोक त्या ट्रीटमेंटसाठी बाहेर गावी जातात. बरोबर. त्यासाठी मग मी इंदोरला गेलो आणि इंदोरमध्ये मी IVF मध्ये सुपर स्पेशालिटी केली आणि IVF तिथे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर होतं. तिथे राहून तिथे डॉक्टर आशा बक्षी यांच्याकडे पर्सनली राहून मी तिथे शिक्षण पुढचं घेतलं. अच्छा, खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर आता सुरुवात आपण करूया. हे सर्व आपल्या दर्शकांना इथं आपल्याला समजावून सांगायचं आहे. तर IVF म्हणजे नेमकं काय? सर, IVF म्हणजे आता इन विट्रो फर्टिलायझेशन त्याचा फुल फॉर्म होतो. साध्या सोप्या भाषेत जी प्रक्रिया पोटाच्या आत होत असते स्त्रीच्या, म्हणजे अंड्याचं फलन होणे, ती आपण बाहेर करतो. त्याला इन विट्रो म्हणजे बाहेरच्या बाहेर. मग ती एका डिशमध्ये बाहेर त्याच्यामध्ये अंडी वाढवली जातात स्त्रियाच्या अंडाशयांमध्ये आणि ती अंडी बाहेर काढली जातात. आणि ती अंडी बाहेर काढल्यावरती त्याच्यामध्ये IVFच्या टेक्निकनी ते फलनक्रिया केली जाते, म्हणजे फर्टिलायझेशन करतो आम्ही बाहेर. आणि नंतर जो तयार झालेला गर्भ आहे तो परत आत रोवला जातो पिशवीमध्ये. त्यामध्ये त्याच्यानंतर प्रेग्नन्सी अचीव करतो. म्हणजे ही प्रक्रिया बाहेर का करावी लागते, त्याला काही कारणं आहेत. ज्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी मिळत नाही, गर्भधारणा होत नाही, अशा केसेसना आम्ही ह्या टेक्निकनी आपण
प्रेग्नन्सीज देऊ शकतो. त्यामध्ये बरेच गैरसमज आहेत लोकांचे की यामध्ये काय आहे, म्हणजे बाहेर केलं जातं म्हणजे कुणाचं यूज केलं जातं, नेमकं कसं ही प्रक्रिया आहे, तर त्या आपण स्टेप बाय स्टेप क्लॅरिटी करूया. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्रीला ज्यावेळी असं आम्ही पूर्ण इव्हॅल्युएट करतो, पूर्ण कुणाला त्याची गरज आहे, सगळे प्रक्रिया त्यांनी थकलेले आहेत. म्हणजे म्हणतात टिपिकल प्रेझेंटेशन असतं की जोडपं आमच्याकडे येतं आणि आम्हाला म्हणतात की सर आता आम्ही सगळं करून झालो, आता आम्ही थकलो आहे, शेवटचा मार्क सांगा. आता आम्ही फार सगळं पैसेही खर्च झालेले आहेत आणि आता आम्ही आता वैतागलो पण आहे, आता कंटाळा आलेला आहे आणि घरातून प्रेशरही खूप मिळत आहे की बाळ नाही किंवा घरामध्ये अजून लहान बाळाचं आगमन झालेलं नाही. सो अशा वेळी आम्ही त्या केसेस आम्ही इव्हॅल्युएट करतो. IVF म्हणजे डायरेक्ट IVF लाच घेतो सगळ्यांना असं नाही. त्याच्याही काही बारीक सारीक ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्याने जर वेगळ्या पद्धतीने होत असेल, नॅचरली प्रेग्नन्सी होऊ शकतात. थोडासा आमचा फक्त गायडन्स मिळतो. त्याला ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग म्हणतो किंवा IUI म्हणतो. IUI म्हणजे अशी एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये त्यांच्याच मिस्टरांचं जे धातू असतात तेच आम्ही त्याला स्पर्म वॉश करतो आणि त्याचे चांगले धातू ते पिशवीमध्ये सोडतो. असे बरेच असे टेक्निक्स आहेत आणि IVF हा शेवटचा पर्याय. म्हणजे IVF सेंटरला आलात म्हणजे असं नाही की लगेच टेस्ट ट्यूब बेबीज येतात, असं नाहीये. त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप आणि ज्यांना त्याची गरज आहे त्यांना आम्ही नेतोच. टेस्ट ट्यूब बेबीला नेताना ज्यांना आम्ही तयारी सगळी केलेली असते टेस्ट वगैरे करून, तर त्यांना आम्ही स्टेप बाय स्टेप थोडे इंजेक्शन देऊन त्यांच्यात अंडी वाढवली जातात. ती अंडी एकदा भुलेखाली ती बाहेर काढली जातात आणि बाहेर काढल्यावरती त्याला एका डिशमध्ये, आता टेस्ट ट्यूब बेबी हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे, पण टेस्ट ट्यूब बेबी असं काहीच नसते. टेस्ट ट्यूब बेबी असं काहीच नाही. टेस्ट ट्यूब बेबी हे जस्ट अ मिसनोमर आहे. आता ह्यामध्ये सगळं डिशमध्ये होत असतं, पण टेस्ट ट्यूब बेबी त्याला ते नाव पडलेलं आहे. म्हणजे आपल्या इथं लोकांना IVF म्हणलं की लगेच कळत नाही. लोकांना ते टेस्ट ट्यूब बेबी म्हणल्यावर लगेच नाव लक्षात राहिले. त्यामुळं आम्हालाही तसंच ओळख करून द्यायला लागते की टेस्ट ट्यूब बेबी. खूप छान डॉक्टर. तर आता IVF म्हणजे काय लोकांना समजलं, पण इकडे जाण्याच्या अगोदर आपण आता इकडे कोण जातं, तर वंध्यत्व असणारी माणसं इकडे जाऊ शकतात. बरोबर. तर आता वंध्यत्व म्हणजे काय आणि त्याच्यावरचे उपाय कशा पद्धतीने सांगा. हा खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारलात, कारण बऱ्याच जणांना ते क्लिअर व्हायला पाहिजे. आजकाल बरेच लोक सेल्फ डिक्लेअर्ड वंध्यत्व झालेत. म्हणजे आजकालची तरुण पिढी 1-2-3 महिने प्रयत्न झाल्याने नाही राहिलं तर त्यांनी स्वतःला आम्ही इन्फर्टिलिटीचे पेशंट म्हणून डिक्लेअर करून स्वतः. सो त्यासाठी त्याचं जर बुकिश डेफिनेशन वाईज बघितलं तर जे वंध्यत्व त्याला आम्ही इन्फर्टिलिटी म्हणतो, त्याला कोणतंही जोडपं 1 वर्ष पूर्ण ट्रीटमेंट न घेता जे नैसर्गिक पद्धतीने राहण्यासाठी प्रयत्न करत असतील अशा जोडप्यांना जर राहत नसेल पूर्ण 1 वर्ष, तर आम्ही त्याला म्हणतो की वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी. कोणीही आलं आणि वंध्यत्व आहे मला असं म्हणू नाही शकत. त्यांचे प्रयत्न एकतर कमी पडतात, एकतर आजकाल IT प्रोफेशनल्स ज्यांचे जॉब आहेत, स्ट्रेसमध्ये लोक असतात, यांचे महिन्यातून कधी असंही असतं की दोन्ही वेगळीकडे राहत असतात. डॉक्टर 1 मिनिट. मित्रांनो, डॉक्टरांनी अतिशय चांगला इथं खुलासा केलेला आहे. कारण काय होतं, एखाद्याचं लग्न झाल्यानंतर त्या जोडप्यावरती एवढं प्रेशर टाकलं जातं घरातल्या लोकांकडून, उदाहरणार्थ सासू सासरे, कारण घरात लवकर बाळ खेळावं अशी त्यांची अपेक्षा असते आणि 1 वर्ष झालं तरी अजून गोड बातमी का आली नाही. तर हे त्या मातेला, त्या महिलेवरती हे प्रेशर येऊ शकतं लक्षात. त्यामुळं त्या प्रेशरमुळे सुद्धा गर्भधारणा लवकर राहत नाही. बरोबर का. त्यामुळं तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे, विशेष करून ज्या घरच्या सासू सासरे आहेत. खऱ्या अर्थाने मी सासवांसाठी असं म्हणेन की त्यांना खूप घाई झालेली असते. तर डॉक्टरांनी अतिशय तो चांगला खुलासा केलेला आहे. त्यामुळे 1 वर्ष ही प्रेग्नन्सी मागे पुढे एखाद्याला होऊ शकत असते, लक्षात घ्या. आणि जे पुरुष असतील, स्त्री असतील, तर आम्ही वंध्य आहोत असं म्हणण्याची गरज तुम्हाला नाही. तर हा डॉक्टरांनी आपल्याला क्लिअर केले. तर डॉक्टर, तर वंध्यत्वाची कारणं जी आहेत नेमकी, आता आपण प्रथम पुरुषांची बघूया आणि स्त्रियांची बघूया. काय कारण सांगा. हे बघा, मूळ मुद्दा असा आहे की आजकालचे जे कपल आहेत त्यांचे मॅरेज, जसं एज्युकेशन झाल्यामुळे लेट मॅरेजेस होत आहेत. बरोबर. म्हणजे आधी मॅरेज 22 वर्षाला वगैरे व्हायचे, आता मॅरेज एजच 30-31 झालेलं आहे. बरोबर. त्या मॅरेज एज नंतर म्हणजे आपल्या काही ध्येय असतं लोकांचं की पहिला मी सक्सेस मिळवणार, नंतर ठरवणार, अजून लगेच बेबी नको वगैरे. अशा 30 किंवा 31 नंतर लोक 2-3 वर्षांनी गॅप घेतात.
बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी ऍक्च्युअली विचार करायला सुरू करतात. म्हणजे तुम्हाला माझ्याकडे बरेच असे लोक आहेत की 35-36 पर्यंत त्यांनी विचार पण केला नसतो आणि नंतर ते सगळं पळापळ करत बसतात. कारण कसं आहे, शेवटी अंड्याचा काउंट तसंच पुरुषांना पण काही लागू होतं. अंड्यांचा काउंट जसं स्त्री मोठी होत म्हणजे वयाने वाढत जातं, तसं वय वाढत जातं, तसं अंड्यांचा काउंट थोडा हळूहळू कमी होत जातो. शुअर, कळाले. म्हणजे देवानी एवढे लिमिटेड एग्स दिलेले आहेत, ते प्रत्येक महिन्याला ते बाहेर पडणार. ते तुम्ही वापरो किंवा नाही वापरो. त्यामुळे तसं त्या एज प्रमाणे जसं वाढत जाईल तसं त्या अंडी संपत जाणार. बरोबर. त्यामुळं जसं एज म्हणजे 25व्या वर्षाला स्त्रीला गर्भधारणा होणे आणि 35ला यामध्ये बराच फरक आहे. नक्कीच फरक. त्यामुळे हे मॅरेज एज एकतर पुढे गेलेले आहेत. त्यात हे सगळे लाईफ गोल्स आहेत, त्यांचे ते कम्प्लीट होऊस तोपर्यंत ते अजून 2-3 वर्ष त्याच्यानंतर आणि पुढे गेले. खाण्यापिण्याच्या पद्धती, आता सेडेंटरी लाईफस्टाईल सगळी चेंज झालेली आहे. ओबेसिटी आलेली आहे, जाडी वगैरे वाढत आहे. स्त्रियांची पण तसंच पुरुषांची पण. पुरुषांची जाडी सुद्धा तेवढीच इफेक्ट होते. त्याच्यामध्ये सगळं हे कारणं वाढतात. तर तसं कारण तुम्ही विचारलं वंध्यत्वाला, तर आम्ही त्याला नेहमी डिवाइड करतो. अगदी बरोबर. म्हणजे स्त्रीचे कारण वेगळे आणि पुरुषांचे कारण वेगळे. म्हणजे पुरुषांना हे ऐकणं फार अवघड जातं, पण पुरुषांना आम्ही कधी टेस्ट करायला तेव्हा अहो आम्ही तर माझ्या मिसेसला दाखवायला आलोय, मग तुम्ही माझी टेस्ट कशाला सांगता. अच्छा. पण एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की आउट ऑफ 100% 40 ते 45% हे पुरुष कारणीभूत असतो. बरोबर. कळालं. जवळपास 50% झाले. बरोबर. तर तेवढंच रिस्पॉन्सिबल पुरुषांचे टेस्ट करणे गरजेचं असतं. अगदी बरोबर. मग आम्ही इव्हॅल्युएट सगळ्या स्त्रीला करून घेतो. कारण पुरुषांचे धातू कमी असणे, स्पर्म काउंट कमी असणे, क्वालिटी कमी असणे, काउंटपेक्षा क्वालिटी खूप मॅटर करते. तर तसं डॉक्टर, आता आणखी एक संदेश आपण लोकांना देऊया. डॉक्टरने अतिशय हाही मुद्दा इथे छान प्रकारे मांडलेला आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की वंध्यत्व गर्भधारणा राहत नाही म्हटल्यानंतर त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये दाखवलं जातं आणि सगळा जो ब्लेम आहे तो तिच्यावरती ढकलला जातो. तर मित्रांनो, असं होता कामा नये. कारण शेवटी जितका पुरुष जबाबदार आहे तितकी स्त्री सुद्धा जबाबदार असू शकते. आणि स्त्रीला एखादी गर्भधारणा राहत नसेल तर तिथे पुरुष सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदार असू शकतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोघांचीही टेस्ट करणं हे गरजेचं वाटतं. आणि पहिल्या व्हिजिटला दोघांनी यावं. अगदी बरोबर. नुसतं लेडीजला पाठवून दिलं आणि तुम्ही टेस्ट करा असं नाही होत कधी. त्यांना नेहमी मग आम्ही बघतो की ह्यांच्याकडनं काय प्रॉब्लेम असतील, पुरुषांचे काय टेस्ट करून घ्यायचे असतील, ह्या दोघांचे टेस्ट आम्ही करतो. बेसिक सोनोग्राफी करून घेतो आणि आम्ही त्यांना मग गायडन्स देतो. आता डॉक्टर, स्त्रीची गर्भधारणा न राहणे म्हणजे एक 25 वर्षाची स्त्री आणि 35 वर्षाची स्त्री आपण सांगितलं की शेवटी एक्स म्हणजे ते कमी अंडी कमीच होत जाणार आहेत आणि 35 वर्षाच्या मध्ये ते थोडीशी कमी झाल्यामुळे गर्भधारणा कमी थोडीशी प्रमाण होऊ शकतं. पण पुरुषाची काय कारण असू शकतात? म्हणजे व्यसनाधीनता वगैरे असू शकते? हो, एक अगदी म्हणजे योग्य तुम्ही दिशेला सांगितलं. तंबाखू खाणे, स्मोकिंग करणे किंवा हे खूप लिमिटच्या बाहेर असणे, अल्कोहोल, हे सगळं पुरुषांमध्ये मॅक्सिमम असतं. बरोबर. ह्यामुळे ते गोष्टी, स्ट्रेसफुल सुद्धा असतो. म्हणजे सगळंच त्याला व्यसनाधीन नाही म्हणू शकत. बरोबर. स्ट्रेस पण पुरुषांना मॅक्सिमम असतो. पुरुषांचं वर्क पॅटर्न वेगळं असतं. पुरुषांचं जर फार गरम ठिकाणी काम असेल तसं सुद्धा म्हणजे क्लायमेट सुद्धा मॅटर करतं. खूप अशा ठिकाणी त्यांनी काम करत असतील तर तसं पुरुषांना थोडंसं त्यांच्या वर्क रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम असतील. आणि शिवाय हे सगळं सोडलं तर त्यांच्या जे शारीरिक डिफेक्ट जरी असतील, म्हणजे टेस्टिक्युलर प्रॉब्लेम्स असतील, काही म्हणजे डक्ट्स म्हणजे ऑब्स्ट्रक्शन असेल, म्हणजे धातूच बाहेर पडत नाहीत, असे काही कारण असतील तर ते करेक्टेबल आहेत. त्यामुळे टेस्ट लवकर करून घेणे आणि लवकर काउंट बघणे आणि त्यामध्ये काय किरकोळ काय दुरुस्त करण्यासारखं ते होऊन त्यांना सुद्धा व्यवस्थित रिझल्ट फास्ट मिळू शकतो. असं म्हणजे आता ही ट्रीटमेंट अतिशय म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे जात राहते. म्हणजे जेवढं आपल्या बेतात आहे, जेवढं कमी खर्चात किंवा पहिल्या टेस्टमध्ये होईल तेवढं ते सोपंच आहे. पण अजून डॉक्टर, लोकांचा असाही गैरसमज महत्वाचा आहे की आता ठीक आहे, वंध्यत्व असणं, वंध्यत्वासाठी येणं, पण वंध्यत्वाची पुढची वंध्यत्व आहे म्हटल्यानंतर IVF ही प्रक्रिया आहे. पण ही IVF प्रक्रिया एकतर लोकांना नवीन आहे आणि लोकांना वाटतं की ही खूप खर्चिक आहे. खूप तो एक गैरसमज आहे. काय सांगा? बरोबर. आता IVF खर्चिक आहे बाकीच्या ह्याच्यापेक्षा, ह्याला मी थोडं बहुत मान्य करतो. पण काय आहे, IVFचं जे भांडवलच खूप मोठं आहे. अगदी. म्हणजे IVFचं जे वापरणारे जे इंजेक्शन्स आहेत, त्याचे लॅब इक्विपमेंट्स आहेत, त्याचे मीडिया, म्हणजे अंड बाहेर काढणं ते कशात तरी ठेवावं लागणार, त्याचे जे मीडिया आणि इक्विपमेंट्स आहेत, त्याचे कन्झ्युमेबल्स आहेत, हे कॉस्टली आहेत सगळे. त्यामुळे त्याचं जे मूळ भांडवलच जास्त असल्यामुळे तरीही आता त्याचे जे इंजेक्शन आधी फक्त बाहेर देशातच मिळायचे, तिथनं इम्पोर्ट केली जायची आणि इथं वापरली जायची. त्यामुळे आपल्या हे सांगलीत आल्यामुळे उलट ते म्हणजे फायदेशीर झालं, त्यामुळे ते कॉस्टली होतं. आता ही इंजेक्शन भारतीय
भारतीय सगळे कंपनी सुद्धा प्रोड्यूस करायला लागले. त्यामुळे इंजेक्शनांची कॉस्ट बरीच कमी झाली. त्यामुळं इतके महागडे जे सायकल्स आधी असायचे आता असं नाही राहिलेलं. आता तुम्ही एकदम बेसिक आणि मूळचं काय आपल्या सांगलीमध्ये किंवा अशा स्थानिक उपचार झाल्यामुळे स्थानिक उपचारमुळं हा खर्च जो जाण्या आधी बॉम्बेला जाऊन लोक लॉज घेऊन राहायचे, तिथल्या तिथं जाऊन इंजेक्शन घेऊन ट्रीटमेंट्स करायचे. आता असं झालंय की इथेच मिळत असल्यामुळे त्यांना काहीच म्हणजे सांगली शहर इतकं मोठं नाहीये, ट्रॅव्हलिंग खर्च काही असा नाहीये. तर त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन इंजेक्शन वगैरे घेतले आणि इथेच मॉनिटरिंग वगैरे केलं तर तुमचा बराच खर्च असाही वाचतो. असं आहे. त्यामुळे इतकं पण खर्चिक आहे राहिलंय असं नाही. आणि न कळत म्हणजे असे छोटे छोटे उपचार करत इथे जा तिथे म्हणजे बरंच दाखवून इकडे तिकडे जाऊन तिथं इतका नकळत खर्च झालेला असतो, तो त्याचा कोणी हिशोब लावत नाही. त्यांना त्या IVFचा खर्च आणि सगळे टप्प्याने खर्च असतो. असं सगळे एकत्र काही खूप मोठं लोड पडतं असं काही नाही. आणि कामधंदा करून आपण जाऊ शकतो ट्रीटमेंटसाठी, घरी राहू शकतो. प्रोटोकॉल सगळे आता सोपे प्रोटोकॉल्स आलेले आहेत. असं काय ऍडमिट राहिलं एकही दिवस ऍडमिट राहायला लागत नाही IVF साठी. खूप छान डॉक्टर. आता IVF मधलाच प्रकार आपण एक सरोगसी माता आणि जे डोनर प्रक्रिया वगैरे कशा प्रकारे असते ते जर आपण समजावून सांगूया. पहिली गोष्ट म्हणजे IVF मध्ये दुसऱ्या पुरुषांचे शुक्रजंतू वापरतात किंवा स्पर्म्स वापरतात असं बऱ्याच लोकांना वाटतं. नको बाबा ते काय नको आपल्याला असं वाटतं. आपण दुसऱ्याचं कशाला वगैरे असं वाटतं लोकांना. अजूनही तसं वाटतं, एज्युकेटेड लोकांनाही वाटतं. पण तसं काही नाहीये. जर दुसऱ्या लोकांचं वापरायला कुणाला लागत, जसं एका समजा पुरुषांचं तयारच होत नसतील स्पर्म्स, तर आम्ही सगळ्या सिग्नेचर्स घेऊन त्यांची परमिशन घेऊन त्यांना विचारतो असं असं आहे तुम्हाला चालत आहे का, तर त्यांना असं विचारून आम्ही पुढे प्रक्रियेला जातो. असं कधीच होत नाही की आम्ही आमचंच काहीतरी करायला लागलो आणि आत काय, असं नसतं. तर ज्या केसेसला ते डोनरची गरज आहे त्यांनाच डोनर वापरले जातात. आणि IVF मध्ये 2 प्रकार आहेत, IVF आणि ICSI. IVF मध्ये नुसतं आम्ही त्या स्पर्म काउंट चांगले असतात आणि त्याच्या अंड्यांच्या शेजारी स्पर्मला सोडतो आणि त्या फलनक्रिया ती ऑफ फर्टिलायझेशन होतात. ICSI मध्ये आम्ही एक एक धातू घेऊन एक एक स्पर्म घेऊन तो अंड्याच्या आतमध्ये जाऊन रोवतो आणि आत रोवल्यामुळे त्याचे चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन वाढतात. तर ते 2 प्रकार वेगळे. आणि डोनर जसं तुम्ही म्हणालात, डोनर हे पुरुषही असू शकतो, डोनर हे स्त्री असू शकतो. करेक्ट. आता एखाद्या स्त्रीला अंडच तयार होत नाही तर ती काय करणार. बरोबर. आता धातू देणं जेवढं सोपं आहे स्पर्म देणं, तेवढं अंड कोणाचं देणं लगेच सोपं नाही. त्याला ते डोनर स्त्रिया असतात, त्यांना आम्ही त्यांच्या थ्रू आम्ही त्या स्त्रीच्या त्या अंडे घेऊन पुरुषांच्या स्पर्म बरोबर ते मिक्स करून त्याचे गर्भ तयार झालेले ह्यांच्या वाईफच्या गर्भाशयात रोवतो. अशाने त्यांना प्रेग्नन्सी मिळते. कारण सर आधीच्या काळात तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नन्सी जर मिळत नसेल तर ते नाहीच मिळत असं त्यांनी डिक्लेअर व्हायचं. आता आजच्या काळात आपल्याला म्हणजे असे कमी माता आहेत ज्यांना म्हणजे प्रेग्नन्सी नाहीच मिळणार, असं फार रेअरली होऊ शकतं. कारण आता एवढ्या सगळ्या टेक्निक्स यामध्ये आलेत. फक्त इव्हन स्त्रीला त्या गर्भाशयच नसेल तरी सुद्धा ह्या सरोगसी जे तुम्ही आता म्हणाला, सरोगसीची मदत घेऊन सुद्धा तिला तिचं बाळ मिळवत आहे. तर सरोगसी एक अशी टेक्निक आहे, एक साध्या आपल्या मराठी भाषेत म्हणते भाड्याने दुसरा गर्भ घेणे, दुसऱ्याच्या गर्भाशय भाड्याने वापरणे. तर त्या प्रक्रियेमध्ये काय होतं, जे स्पर्म्स असतात ते ह्यांच्या एग्स बरोबर म्हणजे त्यांच्या वाईफच्या एग्स बरोबर ते फलनक्रिया केली जाते, फर्टिलायझेशन. आणि त्याचा जो तयार झालेला गर्भ आहे तो एका दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो आणि दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडून ते डिलिव्हरी नंतर ते परत बाळ ह्यांना दिलं जातं. हे कुणाला केलं जातं, ज्या स्त्रियांचं गर्भाशय वीक आहे, पूर्ण निकामी आहे, वीक आहे, ज्याच्यामध्ये ते गर्भाशय राहू शकत नाही किंवा राहिलं तरी त्या आईला धोका असेल, म्हणजे रप्चर होण्याचे चान्सेस आहेत, युट्रस रप्चर होऊन आधी ऑलरेडी त्याच्यावर इजा झालेली आहे, अशा स्त्रियांना आम्ही सुचवतो सरोगसीला जाण्याचं. सरोगसी मातांचं प्रमाण आहे का आपल्या इथं? आहे. ज्यांना गरज लागेल त्यांना करू शकतो ती सरोगसी सुद्धा. पण त्या सरोगसीला बरंच म्हणजे लीगल परमिशन. डोनर महिला आहेत का? नाही, सरोगसी डोनर नसतात. सरोगसी हे एक महिला असते ज्याला तुम्ही ऍज अ सरोगेट ऍक्ट करू शकता. एक सरोगसी ऍक्ट आहे इंडियामध्ये, तर रिसेंटलीच त्याच्यात बरेच बदल झालेले आहेत. तर त्याला काहीतरी ठाम कारण वगैरे सांगून सरोगसी का करावी लागत आहे, त्याला एक वकील नेमावा लागतो. म्हणजे त्या सरोगेट महिलेने नंतर त्या बाळावर आपला हक्क जमवू नाही शकत. हे ही काळजी घ्यावी लागते, सगळी काळजी घ्यावी लागते. हे सरोगसी असं नाहीये की आज उठून आला आणि मला सरोगसी पाहिजे या स्त्रीला, असं नाहीये. त्याला प्रॉपर पेपरवर्क असतं. बरोबर असं.
डॉक्टर खूपच छान. म्हणजे ही माहिती अतिशय दुर्मिळ माहिती आहे, कारण लोक आपली अनभिज्ञ आहेत या माहितीपासून आणि त्यांना ती माहिती पूर्णपणे समजायला लागलेली आहे. तर सर्वांनी ही व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूचे जर कोण असतील तर नक्कीच आपल्याला शेवटची संधी सुशील IVF हा जो विभाग सुरू झालेला आहे सुशील हॉस्पिटलमध्येच, तर सुशील IVFमध्ये तुम्ही भेट द्या नक्कीच मित्रांनो. म्हणजे मी मैत्रिणीनं म्हणेन, नक्कीच ज्या महिला आहेत तर तुमचं नक्कीच जे आई होण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच सुशील IVFमध्ये नक्कीच पूर्ण होणार. त्यामुळे तुम्ही वेळीच हॉस्पिटलमध्ये जा आणि आपले उपचार करून घ्या. डॉक्टर खूप छान. तुम्ही आता ते पुरुषांची कारणं तुम्ही सांगितलं वंध्यत्वाची, म्हणजे अल्कोहोल किंवा व्यसनाधीनता, ट्रेस असेल, तर हे जे असेल तर महिलांची कुठली कारणं असू शकतात? महिलांची कारणं अशी असू शकतात की पहिली गोष्ट म्हणजे महिलांचे आम्ही सर्व म्हणजे महिलांच्या गर्भाशयात काही दोष आहे का, गर्भाशयाची जडणघडण बनत असताना ते चुकीचं तयार झालेलं आहे का, त्याला काही पडदा आहे का, अशी छोटी मोठी कारणं असतात ज्याच्यामध्ये नलिका जे असतात फार महत्त्वाचा रोल प्ले करतात. नलिका ज्या अंड्यांना आत गर्भाशयात आणतात त्या नलिकाच बऱ्याच वेळा इन्फेक्शनमुळे ब्लॉक झालेले असतात. काही वेगळं आपल्या इथं कॉमन कारण ट्युबरक्लोसिस आहे. ट्युबरक्लोसिसमध्ये नलिका खराब झालेल्या असतात. तर असे हे कॉमनेस्ट रिझन आहे. आणि त्या नलिका टेस्ट करणे वगैरे ते मग तो टेस्टिंगचा भाग झाला सगळा. बट खूप कॉमन रिझन महिलांमधले गर्भाशयाचे विकाराचे दोष काय असतील किंवा फायब्रॉइड सारखे काही गाठ असेल ज्याच्यामध्ये ह्या ट्रॅकला पूर्ण काही ऑब्स्ट्रक्शन होत असेल, ॲडिनोमायसिस किंवा एंडोमेट्रोसिस. आणि दुसरी गोष्ट अंडाशयामध्ये आता आजकाल फार ट्रेंडिंग आहे, आम्ही म्हणतो त्याला PCOS इज ट्रेंडिंग असं आम्ही म्हणतो. आता PCOS म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. PCOS आजकाल खूप तरुण मुली येतात, मुलींमध्ये हा प्रश्न खूप जाणवायला लागलेला आहे, कारण प्रत्येकाची कारणं येतात. काय सांगाल? काय आजकाल म्हणजे तरुण मुली किंवा असं येऊन ओपीडीमध्ये सर मला PCOSचा त्रास आहे, म्हणजे मला त्यांना ऍक्च्युली कितपत त्यातलं माहित आहे मला माहित नाही, पण त्यांना माहित असतं की PCOS म्हणजे काहीतरी आहे आणि ते म्हटलं की त्यामध्ये पाळीची तक्रारी असतात वगैरे. तर PCOS मध्ये काय प्रकार असतो, ज्याच्यामध्ये अंडाशय जे असतं त्याच्यामध्ये अंड्यांची कॅपॅसिटी खूप जास्त असते. त्यामुळं त्या महिलांना एक एंडोक्रायनॉलॉजिकल प्रॉब्लेम असतो ज्याच्यामध्ये तो पाळी नेहमी पुढे जात असते आणि पाळी पुढे गेल्यामुळे त्यांचं बऱ्याच वेळा अंड तयार होत नसतं. अंड तयार होत असेल तरी ते कमी क्वालिटीचं असतं. त्यामुळं त्या महिलांना मोस्टली त्या अशा वजनाने वगैरे वजन वाढत जातं, वजन जास्त असतं त्यांचं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स व्हायला सुरू होतात. आजकाल बऱ्याच तरुण मुलींना म्हणजे कॉलेजच्या मुलींना सुद्धा बरंच वजन वाढीचा प्रॉब्लेम आहे. मग ते इनडायरेक्टली PCOला रिलेट होतं आणि त्यांचे मग पाळीचे तक्रारी सुरू होतात आणि त्यावेळी त्यांना कळतं की काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. त्यावेळी ते आमच्याकडे अप्रोच करतात. त्याला सुद्धा ट्रीटमेंट आहे. हा पण एक कारण आहे ज्याला वंध्यत्वाला कारणीभूत आहे आजकाल. मग ते ॲक्च्युअली लग्नानंतर सगळं सुरू होतं की आता ट्रीटमेंट घ्यायला काय, आता हे सगळ्या याच्यामध्ये ट्रीटमेंट सोपी आहे. PCOS हे आजकाल म्हणजे अगदी 10 महिन्यांमधनं तुम्ही बघितलं 6-7 महिला ओपीडी. नेमकी कारणं काय असतील? कारण त्याला असं स्पेसिफिक कारण काय, काही म्हणतात जेनेटिक रिझन आहे, कारण वेट असेल, आहार विहार असेल, वेट बरोबर. तर त्यांना वेट रिडक्शन आम्ही पहिला सांगतो की तुम्ही वेट रिडक्शन करा, कारण ह्यांना वेट रिडक्शन करायचं सुद्धा अवघड असतं. कारण त्यांना किती त्यांचं एक टिपिकल कंप्लेन असते की आम्ही खूप व्यायाम करतो पण आमचं वजनच कमी होतं. तर ह्या PCO ज्यांचा क्लास असतो, मी कधी PCO आजार नाही आहे, हा PCO हा एक टाईप आहे का, ह्या त्या स्त्रीसाठी तक्रार आहे, ती तक्रार आहे जी बरी होऊ शकते आणि त्याच्यातनं प्रेग्नन्सी आपण मिळवू शकतो. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये काय वावगं नाही आहे की प्रेग्नन्सी आम्हाला कधी PCO मुळे मिळणारच नाही. त्याला इंजेक्शन वगैरे अंड तयार करून वगैरे त्यांना प्रेग्नन्सी नक्कीच मिळू शकते. बरोबर. डॉक्टर, आता गेल्या 4 महिन्यामध्ये म्हणजे आता सुशील IVF हे डिपार्टमेंट सुरू करून तुमच्याकडे जवळजवळ 4 महिने झालेले आहेत, तर किती अशा केसेस तुम्ही टेस्ट ट्यूब बेबीचे असतील किंवा IVFच्या माध्यमातून किती पूर्ण केले? आता टोटल ह्या 3-4 महिन्यांमध्ये म्हणजे अराउंड 100च्या वरती तर IUI झालेत. अच्छा. IUI म्हणजे जी टेक्निक मी तुम्हाला सांगितली, IUIचे प्रकार झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्यानंतर आम्ही IVF सुरू केलं. आता IVF आणि IUI ह्याच्यामध्ये आम्हाला अराउंड 35च्या वरती प्रेग्नन्सीज आम्हाला अचीव्ह झालेले ह्याच्यामध्ये आणि खूप आनंद होतो बघून. आपल्या इथल्या भागातले जे शिरोळ असेल, जयसिंगपूर असेल, आजूबाजूचे जत, ह्या सगळीकडचे जे लोक आमच्याकडे बस वगैरे करून येऊन साध्या प्रक्रियेने सुद्धा, आणि खरं म्हणजे IVFनी जेवढा आनंद आम्हाला म्हणजे IVFनी प्रेग्नन्सी मिळवणे
त्याच्यापेक्षा आम्हाला साध्या मेथडनी मिळायला जास्त आनंद होतो, की त्या महिलेला काहीच करायला लागलं नाही, गोळी दिली किंवा IUI केला आणि प्रेग्नन्सी राहील. नॉर्मल काहीतरी चुकलेलं होतं, नॉर्मलमध्ये आम्ही हे राहिलं, त्यांना काही खर्च पण पडला नाही. लोकांना असं गैरसमज होतो की आलं की आम्हाला लगेच टेस्ट ट्यूब बेबीला करायला सांगणार, असं काहीच नाही आहे. ज्याला जसं ट्रीटमेंट द्यायची गरज आहे तसं घेणं, न वेळ घालवता द्यावं लागणं. त्यामुळे IVFनी तर प्रेग्नन्सी मिळणारच, पण IUI किंवा नैसर्गिक पद्धतीने जर कुणाला मिळाली तर आम्ही जास्त सेलिब्रेट करतो त्याला. अच्छा, तर एखादी आता हे IVF जे टेक्निक आहे या माध्यमातून एखादी स्त्री प्रेग्नंट झाली तर तो आपल्याला आनंद आहे. नक्कीच त्यांना सुद्धा खूप मोठा आनंद आहे की बाबा आपण आता आई बाबा होणार. बरोबर. कारण ते किती म्हणजे पैसे जाऊ देत त्याच्यापेक्षा हा आनंद खूप मोठा आहे की आपण आई बाबा होणार. पण तरी पण हे होत असताना, ही प्रक्रिया होत असताना काही आता आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींपासून ही प्रक्रिया सुरू होत राहते, आपण स्टेप बाय स्टेप ती करत राहतो. पण काही रेअर केसेस असे असतात की जरा थोडासा अवधी लागू शकतो, पण तोपर्यंत ती महिला खूप स्ट्रेसमध्ये असते. तर अशा महिलांना मग कुठला कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, कोणता स्ट्रेस सहन करावा लागतो? तुम्ही खूपच चांगला पॉईंट आता घेतलेला आहे. महिला बऱ्याच स्ट्रेसमध्ये जातात. त्यामध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे महिलांना इतका प्रेशर असतं घरातून की तुम्हाला असं खूप आमच्याकडे कपल येतात, म्हणतात जसं तुम्ही मगाशी सांगितलं की खूप गडबड आहे आम्हाला, म्हणजे आम्हाला फार फास्ट हवं आहे. तर ते ॲक्च्युली त्या महिलेला नको असतं, त्या घरातनं तिला खूप प्रेशर असतं. ते आम्हाला म्हणजे इनडायरेक्टली तेच सांगत असते की मला नाही थांबू शकत. एक केस तर माझ्याकडे अशी आली होती की त्या महिलेनी सांगितलं, डॉक्टर काय आता शेवटचं करा लवकर उपाय, नाही तर माझ्या मिस्टरांनी मला परवानगी मागितलं दुसरं लग्न करायची. असेही केसेस मी जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हालाही खूप वाईट वाटतं. आणि प्रॉब्लेम इतका मोठा नसतोच काय, ट्रीटमेंट घेतलेलीच नसते व्यवस्थित. ह्या इन्फर्टिलिटी विभागात, वंध्यत्व विभागात कसं आहे, इथे डॉक्टर बदलत राहणे हे खूप कॉमन आहे. म्हणजे इथं 2-3 महिने जायचं, मग तिथं नाही यश आलं, हे एवढं फास्ट येण्यासारखं यश नसतं बऱ्याच वेळेस. पण इथनं झालं मग आणि कुणाकडे दाखवायचं, मग थोड्या दिवस जर आयुर्वेद फास्ट पाहिजे असतो, रिझल्ट फास्ट, मग थोड्या दिवस कुठेतरी आयुर्वेदिकला जायचं, मग थोड्या दिवस होमिओपॅथिक. हे कॉमन आहे. जे आमच्याकडे आलेले पेशंट नक्कीच कुठेतरी आधी गेलेले असतात किंवा आमच्याकडून पुढे कुठेतरी जाणार असे आम्ही गृहीत धरतो. हे असं जे होत असतं त्या महिलेला प्रेशरमुळे होत असतं. घरातनं येणारं प्रेशर जे असतं की आम्हाला वेळच नाही, घरच्यांना थांबायला नाही, प्रत्येक वेळी ते निराश होऊन येतात. जर प्रत्येक वेळी पाळी आली निराश होऊन येतात की काय झालं, सगळं ट्रीटमेंट घेतली. तर हे थोडंसं समजायला पाहिजे समाजाने की त्यांना प्रेशरमध्ये टाकलं तर त्यांनी अजून स्ट्रेसमध्ये जाऊन अजून त्यांच्या शरीरावरती तो प्रॉब्लेम. बऱ्याच वेळेला पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असलेले पुरुष घरी सांगू देत नाहीत, असेही गोष्टी होतात. म्हणजे ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, सांगू देत नाहीत आणि विनाकारण ऐकायला स्त्रीलाच लागतं. हे प्रॉब्लेम्स आपल्या समाजात जे आहे हे थोडे कमी झाले पाहिजे, दोघांनाही समजून. एक तर समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की बाळ राहणे हा फक्त त्या जोडप्याचा विषय आहे, त्यामध्ये कोणी ढवळाढवळ करू शकत नाही किंवा कोणी जास्त त्यांना प्रेशराईज करू शकत नाही. तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे. मग त्यांनी किती गॅप घेणार असतील किंवा त्यांनी किती त्याच्यावरती प्रयत्न करणार असतील किंवा त्यांनी डोनर वापरणार असतील किंवा त्यांनी काही त्यांचा दोघांचा निर्णय, खाजगी निर्णय आहे तो. आधी आमच्या हॉस्पिटलमध्ये जरी तुम्ही बघितलं, आमचे छोटे केबिन्स असतात, तिथं आम्ही कपलला बोलवतो. असे कधी बाहेर गर्दी आले, 4-5 जण नातेवाईक आले, असं कधीच होत नाही. आम्ही बोलवतो जोडप्यांना, तो त्यांचा विषय असतो. कधी समजा कोणाला डोनर वापरायची गरज असेल कारण त्यांच्यामध्ये धातू नसतील तर त्यांना आवडणार नाही की हे सगळं काय सगळ्यांसमोर बसून चर्चा करण्यासारखी गोष्ट नाही. तर त्यांना प्रायव्हसी दिली पाहिजे. त्या दोघांना त्यांचा निर्णय तुम्ही घ्या म्हणून असे घरच्यांनी सपोर्ट केला, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही दोघांनी निर्णय तुमचा घ्या, असं त्यांना उलट गायडन्स दिलं पाहिजे. मग त्यांनी सुद्धा रिलॅक्स होईल पुढचा ह्याच्या. राहणार तर आहेच ह्या ना त्या मार्गाने, नाहीतर IVFच्या मार्गाने राहणार तर नक्कीच आहे सगळ्या, पण थोडंसं त्यांना घरातल्यांनी आणि समाजाने सपोर्ट केलं पाहिजे. सपोर्ट केलं. मित्रांनो, एखादं ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर लगेच 1 महिन्यात 2 महिन्यात रिझल्ट आलाच पाहिजे या आशेवर आपण राहू नका. कारण शेवटी एक स्टेप बाय स्टेप, डॉक्टर सुद्धा काय डायरेक्ट आल्यानंतर तुम्हाला मोठी ट्रीटमेंट देतील असं नाही. जर नॅचरल राहत असेल तर, गर्भधारणा एखाद्याला नॅचरल राहिली तर त्यांच्यासारखा आनंद त्यांनाही आहे, डॉक्टरांना सुद्धा आनंद आहे. मला तेवढंच आनंद होतो असं. पण मित्रांनो, लगेच घरच्यांना घाई झालेली असते, पण थोडंसं वेट अँड वॉच आपण केलं पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप राहिला तर ते महिला स्ट्रेसलेस राहिली पाहिजे. लक्षात घ्या, ती स्ट्रेसलेस राहिली तरच या पुढच्या प्रक्रिया होणार आहे. आणि ती स्ट्रेसमध्ये आली की ते उपचार सुरू असणार आहे ते सुद्धा बिघडणार. लक्षात घ्या. त्यामुळं ही जी प्रोसेस आहे ही लेंदी प्रोसेस आहे
आणि वेळ दिला पाहिजे, सर्वांनी आनंदी राहिलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळू शकेल, सक्सेसपणा नक्की आपल्याला मिळू शकेल. लक्षात पेशन्स हा वर्ड हा फार इम्पॉर्टंट. मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो पेशन्स ठेवा, तुम्हाला नक्कीच राहणार. अगदी इम्पेशंट झाला तर नक्कीच चुकत जाणार. अच्छा, खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर आता अनेक उदाहरणं या पद्धतीनं तुम्ही दिलेली आहेत. तर IVF मध्ये गेल्या 30-35 केसेस ज्या तुमच्या आता रिझल्ट यायला लागलेले आहेत, नक्कीच ही एक उत्तुंग भरारी तुमची आहे आणि एका कमी वयामध्ये चांगलं सक्सेस तुम्ही मिळवलेला आहे. खूप छान डॉक्टर. तर आता आपल्या हॉस्पिटलची स्पेशालिटी म्हणजे आपल्या सुशील IVF असेल किंवा सुशील हॉस्पिटल जे 36 वर्षांची परंपरा असेल, तर एखादं वेगळेपण इतर हॉस्पिटलपेक्षा आपलं का वेगळेपण काय सांगाल? वेगळेपण आता जसं लोकांचं म्हणणं असतं, आम्ही इथं नॉर्मल डिलिव्हरीसाठी आलो आहे, म्हणजे राहिल्यानंतर सुद्धा पुढची वाटचाल सुद्धा महत्वाची आहे. आमचं काम आहे IVF मध्ये काम आहे राहून देणं. पण दुसरा पुढचा मोठा मार्ग आहे की आमचं काम आहे बाळ देणं. बरोबर. आमचं काम नुसतं प्रेग्नन्सी देणं असं नाही, पूर्ण 9 महिने व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जी डिलिव्हरीची पद्धत आहे ही सुद्धा नैसर्गिक देता आली तर आम्हाला आनंद होतो. नक्कीच. जर नैसर्गिक काही कारणास नाही देता आली तरी सुद्धा आम्हाला एवढं असतं की आई आणि बाळ सुखरूप राहावं. आजपर्यंत जेवढे केसेस आमच्याकडे येतात, महिन्याला जेवढ्या डिलिव्हरी होतात त्या आनंदी घरी जातात, एवढ्या लांब लांबनं येतात, इतक्या गर्दीमध्ये बसतात, आपला नंबर येऊस तोपर्यंत वाट बघतात. म्हणजे हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर. आणि आम्ही या लोकांचे किती आभार मानायचे तेवढं कमी. लोक म्हणतात की दिवस रात्र जरी काम करायला लागलं तरी त्यांनी एवढ्या अपेक्षाने आपल्याकडे आलेले आहेत. हा एक वेगळा आनंद आम्हाला असतो. याच्या मागं दुसरं काहीच हेतू नसतो किंवा गर्दी भरपूर. हे आम्हाला एवढंच असतं की लोकांनीचाही खूप लांबून आलेले आहेत आणि त्यांचा जो विश्वास ठेवलेला आहे तो अजून हा वाढतच सार्थ राहावा, असाच राहावा. आणि आता 36 वर्षाचं 50ही होईल लवकर, 100 वर्ष जसं हॉस्पिटल चालत राहावं. बरोबर. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर आता नक्कीच आता म्हणजे सुशील हॉस्पिटल एक प्रसूतीगृह तर आपलं पूर्वीपासून आहे. आता सुशील IVF आपण सुरुवात केलेलं आहे, त्याला 4 महिने झालेले आहेत, चांगल्या केसेसही वाढत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेसही मिळत आहे. तर इन फ्युचर प्लॅन्स आपल्याकडे काय राहतील भविष्यामध्ये वाटचाल तुमची? इन फ्युचर म्हणजे हेच आपल्या भागातल्या लोकांना जे सोयीस्कर जेवढं वाढवून देता येतील आणि काय नवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये बरंच आहे. हॅचिंग आहे, त्या एग्स हॅचिंग करून प्रेग्नन्सी देणे, बरंच टेक्नॉलॉजी अजून पुढे जे आहेत. PGD टेक्निक आहे ते सगळं इथं आपल्याकडे घेऊन सगळं इथंच आहे की आपल्या लोकांना कुठे जायची गरजच नाही. म्हणजे अगदी मी म्हणतो कोल्हापूरपर्यंत किंवा पुण्यापर्यंत, बॉम्बेपर्यंत असं कुठेही बाहेर गावी जाऊन ट्रीटमेंट घ्यायची गरज नाहीये. उलट आपल्या गावी घेऊन सोपं घरी राहून छान जेवण घरात आरामात वेळ काढून अपॉइंटमेंट घेऊन अपॉइंटमेंट मिळते लगेच फोनवरती. असं इझिली त्यांना सगळं उपलब्ध व्हावं. आणि काय टेक्नॉलॉजी आता ती सुद्धा इथंच आणावी 100%. आणि असंच इथे आपल्या गावाला आपण पुढे न्यावं. खूप छान डॉक्टर, खूप छान. महत्वाचं म्हणजे तुम्ही एवढे फॉरेनला शिकून इथं सांगलीमध्ये स्थायिक झालाय आणि सांगलीला काहीतरी देताय आम्हाला सांगलीकरांना, तर ही नक्कीच आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. तर डॉक्टर जाता जाता लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम आपला पाहतायत, तर या सर्वच दर्शकांना एक आता छोटासा संदेश काय? संदेश म्हणजे आता माझ्या क्षेत्रा रिलेटेडच मी संदेश देईन की जसं मगाशी म्हणलं, सामाजिक रित्या महिलांवरती जास्त महिला किंवा जोडप्यांवरती प्रेशर टाकू नका. नक्कीच त्यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे, थोडंसं पेशन्स ठेवा आणि नक्कीच रिझल्ट्स नक्कीच मिळणार, 100% रिझल्ट्स नक्कीच मिळणार तुम्हाला. खूप छान डॉक्टर. मित्रांनो, पेशन्स ठेवला तर म्हणजे यश आपल्याला नक्की मिळणार. हाच संदेश आपण इथे घेऊया. आणि डॉक्टरांची एक नवीन जे टेक्निक आणलेलं आहे IVFच्या माध्यमातून, तर नक्कीच डॉक्टरांची उत्तुंग भरारी आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच ज्या वंध्यत्व महिला आहेत, वंध्यत्व महिला आणि पुरुष जे आहेत, हे नक्कीच आईबाबा होण्याचं त्यांचं स्वप्न आता या माध्यमातून लवकर पूर्ण होणार आहे, पूर्ण होत आहे. त्यामुळे वेळीच ट्रीटमेंट घ्या आणि विनाकारण उगीच नको ते उपचार करण्यापेक्षा उपचार करायला आल्यानंतर सुद्धा पेशन्स ठेवा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळू शकेल चांगला. आणि तुमच्याही घरी बाळगोपाळ लवकरच येवो आणि तुमचं जे बाळाचं जे स्वप्न आहे आईबाबा होण्याचं ते लवकरच पुरी हो, ही सदिच्छा शुभेच्छा आम्ही तुम्हालाही देतोय. आणि डॉक्टर इथं आले, आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली आणि जे IVF टेक्निक आहे आणि जे टेस्ट ट्यूब बेबी असेल, वंध्यत्व असेल, हे पूर्ण समजावून आपल्याला सांगितलं. त्याबद्दल आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे डॉक्टरांचे आपण विशेष आभार व्यक्त करूया. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. आणि हे होते प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व स्पेशालिस्ट डॉक्टर सुशांत पाटील. मित्रो,
अवघ्या 4च महिन्यामध्ये ज्यांनी 35 केसेस यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि नक्कीच ही सांगलीकरांसाठी एक मोठी पर्वणी आहे. अनेक जण आता जे वंध्यत्वाच्या माध्यमातून निराश झालेली जी जोडपी आहेत ती आता आईबाबा होण्याचं स्वप्न पाहू लागलेली आहेत. अनेकांची स्वप्न साकार झालेली आहेत. तर मित्रांनो, तुमची जर या बाबतीमध्ये कुठली कंप्लेंट असेल तर तात्काळ हॉस्पिटलमध्ये या आणि वेळीच उपचार घ्या. तुमच्या घरी आनंद नक्कीच येईल. तर भेटूया मित्रो पुढच्या रविवारी अशाच दिलखुलास व्यक्तीला. पाहत राहा उत्तुंग भरारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.